जाण्याने जाणे ही त्याच तो अपार शुद्ध परमात्मा नित्याचे पुण्य अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश्वर सूर्य चंद्रवर्ण यमरहिते देवी कुबेरहित ऐशेचे जो सर्वज्ञानी दया जण मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धियोपाधी करुणा मिथ्या भानुमती माझे होतसे ज्याच्या अज्ञानी वाचे जगत जसा दोरीवरी सर्पदी परिदेवी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म नित्याचे पुण्य पुरुषी श्रेयन अनुबंध म्हणजे काय आहे की नाही? अनुबंध म्हणजे काय? ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध असं म्हणतात. म्हणजे ग्रंथाची जी इमारत आहे ती ज्याच्यावर उभी राहते म्हणजे त्या ग्रंथाचं महत्त्व वाढतं किंवा त्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती होते त्याला कारण जे त्याला म्हणतात अनुबंध. म्हणजे ज्याचं ज्ञान झालं स्वज्ञानम म्हणजे त्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे तर त्याचा जर आपण विचार केला आणि विचार करून त्याचं आपल्याला ज्ञान झालं तर झाला असताना आपण त्या ग्रंथाकडे आकृष्ट होतो किंवा प्रवृत्त होतो. म्हणजे स्वज्ञानम अनुबध्नाती. स्वज्ञानम अनु स्वतः त्या ग्रंथामध्ये काय विषय आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणता विषय आलेला आहे, त्याचा अधिकारी कोण आहे, त्याचं प्रयोजन काय आणि त्याचा संबंध काय, या सर्वांचं ज्ञान त्याला म्हणायचं स्वज्ञानम. असं ज्ञान झालं असताना अनु म्हणजे पश्चात नंतर मनुष्य बध्नाती ते त्याला काय करतो बांधून टाकतो म्हणजे त्याच्याकडे आकर्षित होतो, त्याच्याकडे प्रवृत्त होतो, त्याला म्हणतात अनुबंध. अनुबध्नाती पश्चात बध्नाती. नंतर कधी स्वज्ञानम अनुबध्नाती. आपलं ज्ञान झालं की नंतर त्याला आपल्याकडं आकर्षित करतो म्हणून त्याला अनुबंध म्हणतात. थोडक्यात काय अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. 4 गोष्टी त्याच्यामध्ये. जसा एखादा मंडप आहे तो मंडप जर उभारायचा असेल तर त्याला 4 खांब पाहिजे. तसं या ग्रंथाकडे जर प्रवृत्ती करायची असेल तर त्याला हे 4 खांब पाहिजे. त्याला अनुबंध असं म्हणतात. ते 4 खांब म्हणजे कोणते? अधिकारी. त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, त्या ग्रंथामध्ये विषय काय प्रतिपादन केलेला आहे, त्याचं फल किंवा प्रयोजन काय आहे आणि त्याचा संबंध म्हणजे तो ग्रंथ आणि त्यातला ग्रंथामधला विषय. तर ग्रंथ काय करतो? प्रतिपादन करतो आहे की नाही. म्हणजे तो प्रतिपादक आहे आणि त्यातला प्रतिपाद्य विषय काय? जीव ब्रह्माचा समजा ऐक्य हा त्याचा प्रतिपाद्य विषय आहे. किंवा अधिकारी आणि फल आहे मोक्ष आणि अधिकारी आहे मुमुक्षु. तर त्या अधिकाऱ्याचा आणि फलाचा त्याला प्राप्त काय करायचं आहे? मोक्ष. फल प्राप्त करायचं म्हणजे ते झालं प्राप्य. आणि प्राप्त करून घ्यायला कोण निघाला? मुमुक्षु म्हणजे तो झाला प्रापक. म्हणजे त्याचा त्या ग्रंथाचा आणि ग्रंथाच्या विषयाचा प्रतिपादक भाव विषय संबंध आहे. आणि अधिकाऱ्याचा आणि फलाचा काही प्रापक भाव संबंध आहे. अशा प्रकारचे संबंधाचा विचार केला नाहीतर तो ग्रंथ असेल पण आपल्याला त्याचा काहीच उपयोगिता नसेल तर कोण त्याच्यात प्रवृत्त होईल? आपण कालच पाहिलं की प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. तर ह्या पहिल्यांदा या विचारसागराच्या प्रथम तरंगामध्ये ह्या अनुबंध चतुष्टयाचा विचार केलेला आहे की ज्याच्या ज्ञानाने ग्रंथात प्रवृत्ती व्हावी म्हणून. तर याच्यामध्ये पहिला अनुबंध आहे अधिकाऱ्याचे वर्णन. तर आता या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे अशा प्रकारचं जर आपल्याला अधिकाऱ्याचं ज्ञान झालं आणि तो अधिकार आपला असेल तर आपली त्याच्यामध्ये प्रवृत्ती होईल. आपण जर त्याच्या अधिकारीच नसेल तर जसं एखादा मनुष्य मधुमेह झालेला आहे आणि त्याला जर आपण गोड पदार्थ खायला दिला तर तो काय म्हणतो? मी याचा अधिकारी नाही म्हणजे माझी खाण्याची योग्यता नाही. त्याप्रमाणे आपल्याला अधिकाराचा विचार या ठिकाणी सांगतात. तसा अधिकाऱ्याचे वर्णन. मनुष्य मात्राच्या अंतःकरणात मल विक्षेप व आवरण असे 3 दोष असतात. कालच आपण पाहिलं. मनुष्य मात्राच्या म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या बहुतांशी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये मल विक्षेप आणि आवरण हे 3 दोष असतात. निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा किंवा पापाचा निश्चय होतो. आता अंतःकरणामध्ये मल नावाचा दोष आहे तर हे आपल्याला दिसतं का? इंद्रियांना दिसतो का तो मल नावाचा दोष? तर तो अनुमानावरून जाणावा लागतो. जर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये निषिद्ध कर्म करण्याची वासना अंतःकरणात निर्माण होत असेल तर याच्यावरून काय समजायचं की त्याच्या ठिकाणी अंतःकरणात मल किंवा पापवासना हा दोष आहे. जे शास्त्राने करू नका असं सांगितलं आणि ते करण्याची तर प्रवृत्ती होते याचाच अर्थ आपल्या अंतःकरणात मल नावाचा दोष आहे.
निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा अर्थात पापाचा निश्चय होतो. चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. जर मनुष्याचा आपल्या ठिकाणी विक्षेप नावाचा दोष आहे. विशेषेण क्षिप्यते ती विक्षेप. क्षिप धातूचा अर्थ फेकून देणे आहे की नाही. विशेषेण विशेष करून सारखं बाहेर फेकलं जातं, म्हणजे अंतःकरणवृत्ती सारखी बाहेर धावते. जसं त्यांनी सांगितलं खालारा धावे पाणी. पाणी किती उंचावरून सोडलं तर ते खालीच येतं आहे की नाही. किंवा भ्रमर पुष्पाचे घाणी. भुंगा कुठे असला तर तो कोणाच्या दिशेने धावतो? सुगंधाच्या दिशेने. पुष्प जिथं आहे, जिथं मकरंद आहे त्या दिशेने धावतो. त्याप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती जी आहे तर ती सहजच बाहेर धावत असते. तर त्यावरून आपल्या अंतःकरण एका ठिकाणी स्थिर राहत नाही. अंतःकरण चंचल आहे. अंतःकरणाच्या चंचलतेवरून आपल्या अंतःकरणात विक्षेप नावाचा दोष आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही. म्हणून म्हणतात निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा किंवा पापाचा निश्चय होतो. चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी व माझे अशी बुद्धी होते, त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. आता देहादी पदार्थ म्हणजे आपले संपूर्ण इंद्रियांचा समुदाय मिळून त्याला आपण देह म्हणतो. तर आपण काय म्हणतो? देह मी आहे किंवा देह माझा आहे असं म्हणतो. किंवा देह संबंधाने असणारे पत्नी पुत्र यांना हे माझे असं आपण म्हणतो. अशा प्रकारे वास्तविक जर पाहिलं तर आपण पाहिलं मी जो आनंद सत्य प्रकाश मी जर पाहिलं तर मी देह आहे का? नाही. कोणताही देह मी नाही. स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही आणि कारण देह देखील मी नाही. बरं तो माझा म्हणावा तर तो कसा आहे? कल्पित आहे की नाही. तो असत आहे का? सत आहे तो देह. पूर्वी उत्पन्न होण्याच्या पूर्वी नव्हता, नंतर नाशानंतर नाही, आणि मधल्या काळात दिसतो तेव्हा सुद्धा नाही. वेदांताचा असा सिद्धांत आहे की काय आदव अंत्यचे यन नास्ती वर्तमाने पितन तथा. जे अगोदर नसतं नंतर नसतं ते मध्ये भासलं तरी नसतं. जसं मृगजळ आहे, सूर्यास्तानंतर नाही, सूर्योदयापूर्वी नाही, आणि दुपारच्या प्रहरीत दिसतं तेव्हा मृगजल जल नाही. आपल्याला रज्जूवर भासलेला सर्प ज्या वेळेला आपल्याला सर्प दिसला नव्हता तेव्हा होता का? नाही. आता रज्जूचं ज्ञान झालं तेव्हा आहे का? नाही. आणि जेव्हा भासला तेव्हा तरी होता का? नाही. म्हणजे अशा प्रकारे देह जो आहे तो देह जसा रज्जूवर सर्प भासतो तसं रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. हा देहादी प्रपंच सर्व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भासमान आहे, म्हणजे हा सत्य नाही. जसं मृगजळाने कधी भूमी ओली होत नाही आहे की नाही. मृगजळाची काय तळी ते दिठी दुरुणीची निहाळी, वाचून ते पाणी साळी केळी पिकती काही. माऊली म्हणतात मृगजळाची तळी दुरूनच पाहावी. मृगजळ पाण्याचे लोट, परंतु कधी साळी केळी मृगजळाचा पूर आला, आता दुष्काळ पडलेला आहे आपण साळी केळी लावू असं कोणी म्हणतं का? नाही. कारण त्याच्यामध्ये आपली मिथ्यात्व बुद्धी आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी हा जो देहादी प्रपंच आहे हा आत्म्यावर भासमान आहे, म्हणजे तो कल्पित आहे. आणि अधिष्ठान असणारा जो आत्मा तो कसा आहे? आनंद सत्य आणि प्रकाश रूप आहे. आणि हे सर्व काय आहे? असत जड आणि दुःख रूप आहे. आणि पुन्हा ते फक्त कल्पित आहे, भासमात्र आहे, किंवा त्या ठिकाणी त्याला प्रतिती मात्र फक्त दिसणे इतकीच त्याला सत्ता आहे. तत्वता त्याचा काही संबंध होत नाही. जसं सर्पाच्या विषयाने रज्जूला काहीतरी स्पर्श होतो का? नाही. कारण सर्प खोटा असतो. त्या कल्पित पदार्थाने अधिष्ठानाची काहीही लाभहानी होत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी देहादी प्रपंच जो आहे किंवा देह संबंधाने असणारे पत्नी आदी हे सर्व कल्पित पदार्थ आहे. त्यांचा आपल्या अधिष्ठान आत्म्याशी कोणताही संबंध होत नाही, कारण त्यांची सत्ता भिन्न आहे. एकाची सत्ता आहे पारमार्थिक. पारमार्थिक सत्ता म्हणजे जिचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही ती पारमार्थिक सत्ता आहे. आणि प्रातिभाषिक सत्ता म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झालं का ती तत्काल काय होते? निवृत्त होते. तर अशा प्रकारचं असणारं जे प्रातिभाषिक पदार्थ आहे ते कसे असतात? मिथ्या असतात. आणि मिथ्या पदार्थाने सत्य पदार्थाचा काही लाभहानी होत नाही, त्याचा कधीही संबंध होत नाही. फक्त आपल्याला तो आभास मात्र तो पदार्थ असतो, अशी स्थिती आहे. म्हणजे याचाच अर्थ देहादी प्रपंच आणि आत्मा यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध झालेला नाही. तर असं असताना आपल्याला फक्त तो भासमान होतो. म्हणून या ठिकाणी सांगतात की देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझं असं वाटावं का मनुष्याला? वाटू नये. मी आत्मा आहे, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं वाटावं. पण त्याच्याऐवजी त्याला काय वाटतं? देह मी आहे, आणि जर देहच मी नाही ते देह संबंधी असणारे पदार्थ हे माझे कसे असू शकतील?
अर्थात असू शकणार नाही. परंतु जर आपण बहुतांशी लोक पाहिले तर त्यांना मी म्हणजे कोण, तर अर्थात हा 3.5 हाताचा देह असं वाटतं की नाही, आणि देहा संबंधाने असणारे माझे असं त्यांना ज्या अर्थी भ्रांती होते त्या अर्थी त्यांना आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालेलं नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांना आपलं स्वरूप मी सच्चिदानंद आत्मा कळत नाही. याचा अर्थ मध्ये कोणता तरी आच्छादन, मध्ये कोणता तरी पडदा किंवा आवरण मानावं लागतं. म्हणून आपल्या ठिकाणी आवरण नावाचा दोष आहे. हे कशावरून समजायचं, तर ज्या अर्थी मला देह मी किंवा माझा किंवा तत्संबंधी म्हणजे देहसंबंधी पदार्थ हे माझे आहेत असं वाटतं, तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरून आपण असं अनुमान करावं की आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूप या अज्ञानाशी. आपला आपल्याला विसर पडणं यालाच म्हणायचं की अज्ञानाचं पडदा, अज्ञानाचं आवरण, अज्ञानाचं आच्छादन आपल्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच आपल्या बुद्धीच्या ठिकाणी आवरण नावाचा दोष आहे. आपल्या अंतकरणामध्ये जर बारकाईनं विचार केला तर मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष असतात. तर मलाचा विक्षेप कशावरून आपलं मल दोष आपल्या ठिकाणी आहे याचं अनुमान किंवा हा निश्चय कधी करायचा, तर निषिद्ध कर्म करण्याच्या आपल्या अंतकरणात वासना होत असतील तर. विक्षेप नावाचा दोष आपल्या ठिकाणी आहे हे कधी निश्चय करायचा, जर आपलं चित्त चंचल होत असेल तर. आणि जर आपल्याला आपल्या देहादी अनात्म पदार्थ, अनात्म म्हणजे जो आत्मा नाही ते पदार्थ, ह्या अनात्म पदार्थाचे जे मी नाही त्याच्या ठिकाणी मी, जे माझं नाही त्याच्या ठिकाणी माझं, अशा प्रकारची बुद्धी होणं याच्यावरून आवरण आहे. आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं नाही, म्हणजे आत्मस्वरूपाविषयक अज्ञानाचं आवरण आपल्या अंतकरणामध्ये आहे आणि आवरण हा एक दोष आहे असा आपण निश्चय करतो. ठीक आहे ना. देहादी पदार्थांच्या ठिकाणी मी व माझे अशी बुद्धी होते, त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. वेदविहित निष्काम कर्म, उपासना व ज्ञान या 3 उपायांनी मल, विक्षेप व आवरण यांची निवृत्ती होते. आता त्यांनी सांगितलं की हे 3 दोष आपल्या ठिकाणी आहेत. आता मल, विक्षेप आणि आवरण, तर ह्या दोषांची निवृत्ती झाली पाहिजे. त्या निवृत्तीचा उपाय काय, असं आपल्याला सहजच मुमुक्षूच्या अंतकरणामध्ये एक प्रकारचा शंका निर्माण होते. आता या 3 दोष तर आहेत, पण या 3 दोषांच्या निवृत्तीचा उपाय काय, तर मल नावाचा जो दोष आहे तो वेदविहित निष्काम कर्माने जातो. विक्षेप नावाचा जो दोष आहे तो दोष वेदविहित निष्काम उपासना केल्याने जातो. कर्म वेदविहित निष्काम कर्माने मल जातो आणि वेदविहित निष्काम उपासनेने त्या ठिकाणी विक्षेप दोषाची निवृत्ती होते. आणि वेदांताच्या द्वारा म्हणजे उपनिषदाच्या द्वारा जर जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचं ज्ञान झालं तर त्याद्वारा आवरण नावाचा दोष जातो. म्हणजे त्याला म्हणतात तत्वज्ञान. जर त्याला झालं तत्वज्ञान म्हणजे तत् म्हणजे तो पदार्थ आणि तो म्हणजे तू, आणि ह्या दोघांचं ऐक्य म्हणजे तत्वमसी महावाक्याच्या द्वारा मी कोण आहे, तर मी अखंड सच्चिदानंद ब्रह्म आहे असं ज्याला ज्ञान होतं त्याचा आवरण नावाचा दोष जातो. थोडक्यात काय, कर्माने मल दोष जातो, उपासनेने विक्षेप दोष जातो आणि तत्वज्ञानाने किंवा ज्ञानाने आवरण नावाच्या दोषाची निवृत्ती होते असं सांगतात. वेदविहित निष्काम कर्म, उपासना व ज्ञान या 3 उपायांनी मल, विक्षेप व आवरण यांची निवृत्ती होते. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून मल व विक्षेप हे 2 दोष निवृत्त केले असून फक्त स्वरूपाचे आवरण ज्याच्या चित्तात आहे व त्या आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय युक्त आहे तो वेदांत विचाराचा अधिकारी म्हणावा. आता या ठिकाणी हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचा अधिकारी कोण हे सांगतात. तर हा ग्रंथ म्हणजे जिथं जिथं वेदांत विचार असेल तर ते वेदांताचा अधिकारी कोण आहे ते या ठिकाणी सांगतात. तर वेदांताचा अधिकारी याच्यातल्या सगळ्या गोष्टी आपण पाठ पण करायच्या आणि समजून पण घ्यायच्या. अगोदर पाठ केल्या तर नंतर समजायला सोपं जातं, किंवा समजून घेतल्यानंतर लगेच पाठ केलं तर आपल्याला मनन चिंतन करायला सोपं जातं. याच्यातलं एक एक पद जे आहे त्या पदाचा आपण चांगल्या प्रकाराने विचार करत जायचा, म्हणजे आपल्याला अनेक शंका निर्माण होतात. मग शंका जर निर्माण झाल्या तर ते आपण विचारू शकतो याच्यामध्ये. आणि ह्या ग्रंथाच्या संबंधात ज्या शंका आहे त्या शंका आपल्या अंतकरणात आल्या पाहिजे, नाहीतर कुठल्याही शंका विचारायच्या असं त्याचा अर्थ नाही. ह्या संबंधात ज्या शंका असतील तर त्या शंका येण्यासाठी अगोदर आपलं पाठांतर पण पाहिजे, ह्या व्याख्या पाठच पाहिजे.
म्हणजे परीक्षेला पण लिहिता येतात. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला आपलं आत्मचिंतन एकटं बसलं तरी, ग्रंथ समोर नसला तरी आपल्याला ह्या ग्रंथाचा अधिकारी कोण, तर याविषयी चिंतन करता येतं. म्हणून या ठिकाणी सांगतात की हा अधिकारी कोण आहे, तर ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी, म्हणजे या जन्मामध्ये त्यांनी जर निष्काम कर्म केलं असेल, किंवा या जन्मात त्यांनी निष्काम उपासना केली असेल, किंवा कधी कधी काय होतं की या जन्मी केलं नसेल तर मागच्या अनंत जन्मामध्ये ते केलेलं असतं. जर आता या ठिकाणी याला फलबल कल्प्य म्हणतात, की थोडासा विचार सांगतो की कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण ह्याचे अधिकारी आहेत की नाही, अशी शंका येते. तर याचं एकच स्वामी महाराज सांगायचे की आपण शंका घेऊ नये. जर आपल्याला श्रवणामध्ये मन रमत असेल तर आपलं याचाच अर्थ एक कर्म आणि उपासना आपली मागच्या जन्मातच झालेली आहे. आणि जर श्रवणाची चित्त रमत नसेल, विषय कळत नसेल तर बुद्धिमांद्य नावाचा दोष आहे. तो दोष जशी तलवारीला धार दिली की ती तीक्ष्ण होते, त्या प्रकारे मनुष्याला दिलेली बुद्धी आहे ती त्यांनी प्रयत्नपूर्वक घासून पुन्हा त्या रात्रंदिवस प्रयत्न करून त्या बुद्धिमांद्याचा विशेष प्रतिबंध येत नाही. त्याच्यासाठी जर आपल्या ठिकाणी विषयासक्ती नावाचा दोष असतो, जर आपल्या ठिकाणी शब्दस्पर्शादी विषयाविषयी आकर्षण असेल तर त्यासाठी वैराग्य धारण केलं पाहिजे. वैराग्य धारण केलं तर वैराग्यामुळं विषयासक्ती नावाचा दोष जातो. बुद्धिमांद्य, त्यासाठी आपण वारंवार अभ्यास केला पाहिजे. नंतर आपल्या ठिकाणी काय, बुद्धिमांद्य, विषयासक्ती, दुराग्रह, आपल्या ठिकाणी नाही भक्ती श्रेष्ठ आहे, कर्म श्रेष्ठ आहे, अशा प्रकारे, बरोबर ना, दुराग्रह नावाचा दोष असतो. तर तो दोष आपण परमात्म्याची वारंवार प्रार्थना करून, आणि कोणताही विचार करायला बसलं की आपल्या मनातलं काही गृहीत कृत्य धरायचं आणि नाही आम्ही म्हणतो तेच बरोबर आहे असं नाही. जो काही संतांनी सांगितलेला किंवा सच्चर्चेमध्ये जो अर्थ निष्पन्न होईल तो स्वीकार करण्याची आपली तयारी असली पाहिजे. तो खरा जो अर्थ आहे त्या सत्याचा आपण शोध घ्यायचा. त्यामुळे दुराग्रह सोडला पाहिजे. आणि कधी कधी आपल्याला जे विपरीत भावना होत असते तर त्या विपरीत भावनेचा विपर्यय त्याला म्हणतात. तर त्या विपर्याचं निवारण करण्यासाठी जे काही संत सांगतील त्यांच्या अनुकूल विचार करण्याची आपली, त्यांनी सांगितलेलं साधन करण्याची आपली जर तयारी असली आणि आपल्या श्रवणामध्ये बसल्यानंतर आपल्याला संपूर्ण जगताचा विसर पडतो. आपल्याला हे जे वाक्य आहेत हे वाक्य ऐकल्याबरोबर अंतःकरणामध्ये एक प्रकारचं समाधान, चित्ताची एकाग्रता, आपल्या चित्तामध्ये सुखाचा, आनंदाचा आविर्भाव होत असेल तर याचाच अर्थ आपली ही कर्म आणि उपासना झालेली आहे. थोडंसं जर काही कमी वट पडत असेल तर ते श्रवणामध्येच अशा प्रकारचं सामर्थ्य आहे की करता करता मनुष्याच्या अंतःकरणामध्ये याचं जेवढं गांभीर्य कळत जातं तसं आपोआप अंतःकरणामध्ये अरे आपण ज्या सर्वव्यापक परमात्म्याला शोधायला निघालो आणि त्या अंतःकरणात अशा प्रकारच्या पापवासना ह्या आपल्याला प्रतिबंधक आहेत. म्हणून श्रवणामध्येच त्याचा निश्चय होतो आणि जरी त्याचे पूर्वीचे संस्कार उत्थान झाले तरी तो त्याचा प्रतिबंध करतो आणि आपल्या ध्येयाकडे जातो. किंवा चित्ताची चंचलता जरी झाली तरी तो पुन्हा अंतर्मुख होतो आणि पुन्हा तो अंतर्मुख होऊन ह्या वेदांत चिंतनामध्ये पुन्हा समरस होतो. अशा प्रकारचे फक्त आवरण नावाचा दोष त्याच्या ठिकाणी राहतो आणि तो निवृत्त करण्यासाठी तो रात्रंदिवस प्रयत्नशील असतो. तर ही जी कर्म आणि उपासना आहे हे आपले जर आपल्या अंतःकरणात निषिद्ध कर्म करण्याचे विचार येतात त्याचा अर्थ मल आहे की नाही. आणि जर आपल्याला चित्त चंचल होतं तर विक्षेप आहे. परंतु असं जरी असलं तरी श्रवणाचं जे फल आहे त्याला प्रतिबंध करणारे हे जे मल आणि विक्षेप याचा श्रवण कालात किंवा श्रवण झाल्यानंतर किंवा अगोदर आपण जर सावधानतेने राहिलो तर आपोआप हे दोष आपल्याला काही प्रतिबंध करत नाही. आपण आपल्या स्वरूप स्थितीकडे उत्तरोत्तर चांगल्या प्रकाराने आपण जातो. म्हणून या ठिकाणी मुख्य साधन काय असेल तर श्रवण हे साधन आहे. आता त्याच्यासाठी तुम्ही म्हणता की जे निष्काम कर्म आणि निष्काम उपासना, तर श्रवण हे याच्यामध्ये श्रवण करत असताना हे निष्काम कर्म पण आहे आणि श्रवण ही एक उपासना पण आहे, भक्ती पण आहे. आपल्या याच्यामध्ये जे 9 विधा भक्ती सांगितली ना तुकाराम महाराजांनी, 9 विधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझ्या अति संतजनी. मग त्याच्यामध्ये कोणती पहिली भक्ती कोणती आहे? श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण भक्ती नाही का? श्रवण हे कर्म नाही का? शिवाय या ठिकाणी आपण जेव्हा येतो तर श्रवण हे कर्म पण, आपण ऐकणं हे कर्मच आहे की नाही. आणि श्रवण ही भक्ती पण आहे आणि श्रवण हे ज्ञानाचं साधन पण आहे. पण आपण कोणतं श्रवण तर ज्याच्यामध्ये जगन्मिथ्यात्व आणि जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं जातं अशा प्रकारचं वेदांत श्रवणामध्ये आपली निष्ठा असली पाहिजे. निष्ठा म्हणजे निरंतर स्थिती असली पाहिजे. त्याच्या इतकं जगामध्ये कोणतंच महत्त्व आपल्या जीवनात आपण दिलं नाही तर आपल्याला ह्या श्रवणाच्या मार्गाने
पूर्णपणे उद्धार होतो. आपला मल जातो, विक्षेप जातो, आवरण जातं, जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. नंतरही जीवनमुक्तीचं विलक्षण सुख होतं. देहपातानंतर विधेय कैवल्याला प्राप्त होतं. एवढं मोठं फल ह्या श्रवणामध्ये ठेवलेलं आहे. आणि हे कशावरून, जर आपण ज्या अर्थी इथं आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या चरण कमलाजवळ आलो, विचारसागर आपल्या हातात पडला, आपण संतांच्या सहवासात चिंतन करतो, आपलं मन रमतं, त्या अर्थ आपण याचा अधिकारी आहेत. जर काही त्रुटी पडत असेल तर हेच करता करता त्या त्रुटी काढून टाकण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. नाहीतर अधिकाराच्या काही खाणी आहेत, अधिकाराच्या कुठं खाणी आहेत का, किंवा बाजारात मिळतं का विवेक वैराग्य, हे आपण प्रयत्नाने संपादन करून जो अधिकार आहे तो अधिकार आपण कमवावा लागतो, तो मिळवावा लागतो, संपादन करावा लागतो. म्हणून या ठिकाणी सांगतात, ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून मल व विक्षेप हे 2 दोष निवृत्त केले असून, म्हणजे आपल्याला जीवनामध्ये काही लोक असे दिसतात की त्यांनी तर काही कर्म करताना दिसत नाही, उपासना करताना दिसत नाही, परंतु त्यांच्या बुद्धीवर हे तत्वज्ञान सहज आरूढ होतं. याचा अर्थ या जन्मात त्यांनी कर्म उपासना केली नाही तरी त्यांच्या ठिकाणी मल नाही, विक्षेप दिसत नाही, आणि ते लहानपणी त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्याचा, विवेकाचा उदय होतो. आणि त्यांना फक्त मी कोण आहे, हे जगत कुठून झालं, हेच प्रश्न त्यांच्या रात्रंदिवस त्यांना सतावत असतात. जसं समर्थांच्या मातुश्रीने विचारलं की तू एवढा लहान मुलगा, इतक्या कमी वयामध्ये खेळण्या बागडण्याचं वय, आणि तू घराच्या कोपऱ्यात जातो, भस्म लावतो, कौपीन घालतो आणि डोळे झाकून बसतो, करतो तरी काय? त्यांनी सांगितलं, चिंता करीतो विश्वाची. मी या सर्व विश्वाची चिंता करतो. हे विश्व झालं कुठून, ह्या विश्वातल्या लोकांना समाधान कसं मिळेल याची चिंता करतो. मग त्यांनी कर्म उपासना केलेली आहे का? वयात मौजीबंधन झालं आणि त्या अखंड डोळे झाकून आपल्या चिंतनात निमग्न नाही. याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी मल नाही, विक्षेप नाही. पण हा मल विक्षेप जाण्याचं साधन केलं कधी? काही लोक या जन्मात करतात किंवा कोणाचं पूर्वजन्मातच झालेलं असतं. जर त्याला मल आणि विक्षेप नसतील तर या जन्मी नाही तर पूर्वीच्या जन्मात त्यांनी कर्म आणि उपासना केली पाहिजे असं आपल्याला जाणता येतं. म्हणून ते म्हणतात, ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून, निष्काम कर्म या शब्दाचा अर्थ एक आपल्याला जेव्हा आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो त्यावेळेला हे निष्काम कर्म किंवा निष्काम उपासना आणि निष्कर्मी हे शब्द सारखे आपल्या पुढे येतात. तर याच्यामध्ये निष्काम कर्म याचा अर्थ की आपण कर्म करत असताना त्या कर्माचा कर्ता मी आहे अशा प्रकारचा अभिमान नाही, आणि त्या अमुक एक कर्मापासून आपल्याला अमुक एक फल प्राप्त व्हावं अशा प्रकारच्या अंतःकरणात इच्छा नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये कर्तृत्व मद नाही, कर्तृत्वाचा अभिमान नाही आणि फलाचा अभिनिवेश नाही. म्हणजे हे फल मला प्राप्त झालं पाहिजे, मला स्वर्ग प्राप्त झाला पाहिजे, मला या लोकातली संपत्ती, धन, दारा, पुत्रादी प्राप्त झाले पाहिजे, असं कोणत्याही प्रकारची ऐहिक किंवा पारलौकिक जे सुख आहे त्याच्याविषयी कामना करायची नाही. त्याला म्हणायचं निष्काम. आणि उपासनाही करायची, तिच्यामध्ये मला ऐहिक म्हणजे इह लोकातलं किंवा पारलोकातलं कोणत्याही प्रकारचं सुख नको. मला फक्त त्या निष्काम कर्माच्या, निष्काम उपासनेच्या जे काही तपाचं जे काही फल झालं असेल तर ते फल कोणतं पाहिजे? मला मोक्ष हे फलाची इच्छा आहे. त्या कामनेला कामना म्हणू नये. वास्तविक मोक्षाची सुद्धा एक इच्छाच आहे, परंतु इह लोकातल्या आणि परलोकातल्या जे काही विषय आहेत त्या विषयाविषयी अंतःकरणात कोणतीही कामना किंवा अंतःकरणात कोणती इच्छा, अभिलाषा नसणं याला म्हणतात निष्कामता. आणि अशा प्रकारची निष्काम कर्म किंवा निष्काम उपासना याच्याद्वारा ज्याचा अंतःकरणातला मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त केले असून, 2 दोष निवृत्त झाले, फक्त स्वरूपाचे म्हणजे ब्रह्मात्म स्वरूपाचे आवरण, म्हणजे त्याच्या चित्तात आता काय, फक्त ब्रह्मच आत्मा आणि आत्माच ब्रह्म याविषयीचं ज्ञान नाही. म्हणजे त्याचा अर्थ ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाचं आवरण त्याच्या चित्तात आहे. म्हणजे त्याच्या अंतःकरण वृत्तीमध्ये अजून त्याला ब्रह्म आणि आत्मा एक आहे असं ज्ञान झालं नाही. म्हणजे त्या ब्रह्मात्म ज्ञानाचं किंवा आपल्या स्वरूपाचं आवरण आहे. स्वरूपाचं आवरण म्हणजे स्व म्हणजे मी कोण आहे याच्या रूपाचं त्याला काय आहे? अज्ञान. त्यालाच काय म्हणतात? त्या अज्ञानाचं आवरण त्याच्या चित्तात आहे. आता आवरण चित्तात आहे, परंतु चित्तात आवरण असलं तरी त्याला काय वाटलं पाहिजे की माझ्या आवरणाची निवृत्ती व्हावी. पुढे आवरण निवृत्त व्हावं म्हणजे ते चित्तामध्ये असणारं जे अज्ञान रूपी पडदा तो दूर व्हावा असं त्याला वाटलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय आहे, काही लोक असे आहेत की चांगदेवानी योगाचं अनुष्ठान केलं आणि त्याला निर्विकल्प समाधी प्राप्त झाला. म्हणजे आता अंतःकरणामध्ये चांगदेवाचा मल आहे का? नाही. विक्षेप आहे का? नाही. तरी त्याला विचारलं तुला समाधान आहे का? ते समाधानही नाही.
तो म्हणतो मी जोपर्यंत निर्विकल्प समाधीत असतो तोपर्यंत खूप आनंदात असतो, आणि एकदा माझी वृत्ती समाधीतून बाहेर आली, उत्थान झालं की हे सगळं जग मला दिसायला लागतं, जगातलं वैषम्य, विषमता, वैचित्र्य दिसतं, आणि माझं मन पुन्हा चंचल होतं आणि मला समाधान लागत नाही. अशी ती स्थिती आहे. त्याच्या ठिकाणी मल नाही, विक्षेप नाही, पण त्याला हे कळलं नाही की ब्रह्मच काय आहे, आत्मा, आणि आत्माच ब्रह्म आहे हे त्याला कळलं नव्हतं. त्याच्यासाठी त्याला काय करावं लागलं, चांगदेव 65चं श्रवण करावं लागलं. आणि चांगदेव 65 मध्ये 65 वयामध्ये माऊलींनी त्यांना काय सांगितलं की अरे चांगदेव, काय त्या वय आहेत, स्वस्ती श्रीवटेशु जो लपोनी जगदाभासू, जो प्रगटला दावी मग ग्रासू प्रगटला करी, प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगट लपाला ना लपला दिसे न खोमता जो, बहु जवळ जवळ होय तव तव काहीच नव्हे, काहीच न होणी होय अवघाची. जो त्याला ह्या ओळ्यामध्ये उपदेश केला की तू कोण आहे, जो लपोनी जगदाभास, तू लपला की सगळ्या जगताचा आभास होतो, आणि प्रगटला की सगळ्या ब्रह्मांडाचा ग्रास करतो. जो तो असा कोण आहे, तू आहे, असं सांगया तुझेनी उद्देश आहे. तुला सांगतो की तू कोण आहे, तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. त्याच्यामध्ये चांगदेव 65 मध्ये आयम आत्मा ब्रह्म असा त्याला उपदेश केला. म्हणजे चांगदेवाला मल होता का, नाही, विक्षेप होता का, नाही, आणि अज्ञानाचं आवरण होतं की नाही, होतं. ते आवरण भंग कोणी केलं, माऊलीने. परंतु ते करावं असं त्याला वाटलं तेव्हा केलं की आपोआप केलं. त्याला जेव्हा वाटलं आहे की नाही, जेव्हा असे हे आवरणाची मनुष्याच्या अंतकरणामध्ये टोचणी लागते, बोचणी लागते की हे अज्ञान कधी जाईल, मला ह्या अज्ञान आवरणाचा भंग कधी होईल, अशी जेव्हा त्या मुमुक्षूला तळमळ लागते, त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये आलेले श्रीगुरु, त्याच्या जीवनात प्राप्त झालेले वेदांत शास्त्र हे त्याला आपल्या स्वतःसिद्ध असणाऱ्या मुक्ततेचा उपदेश करता, आणि त्याला देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्हीच अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. अशा प्रकाराने त्याला उपदेश करतात, आणि त्यावेळेला त्याच्या आवरणाची निवृत्ती होते. आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की आवरण ज्याच्या चित्तात आहे व आवरण निवृत्ती करता, म्हणजे याचा अर्थ ते आवरण निवृत्त झालं पाहिजे असं त्याला वाटलं पाहिजे. नाही तर तो जर म्हणे की माझ्या अंतकरणात मल नाही, माझ्या अंतकरणात विक्षेप नाही, माझं जीवन कृतार्थ आहे, तर हे अज्ञान आहेच की नाही त्याच्या ठिकाणी. परंतु तो जर तिथंच थांबला आणि त्याच्यातच कृतार्थता मानायला लागला तर त्याला कधीही अज्ञान आवरण दूर होणार नाही. माणसाच्या चित्तात वाटलं पाहिजे की ह्या अज्ञान आवरणाचा भंग व्हावा. मग त्या आवरण निवृत्ती करता तो कसा असला पाहिजे, प्रयत्नशील असला पाहिजे. पण जर कोणी म्हटलं की आवरण निवृत्त करील तर कोणाच्यानी आवरण निवृत्त होणार नाही. मला कोणाला वाटेल की आपल्या आत्मस्वरूप मी कोण आहे हे कळू नये, सगळ्यांना इच्छा आहे मी कोण आहे हे कळावं, पण कळण्यासाठी एक अधिकार सगळे जर ऐकायला बसले तर सगळ्यांना हा बोध होणार नाही. त्यासाठी तो कसा पाहिजे, साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. म्हणजे एक तर मल नसावा, विक्षेप नसावा, आवरण निवृत्तीसाठी प्रयत्नशील असावा, आवरण निवृत्ती व्हावी अशी इच्छा असावी, आणि याशिवाय तो साधन चतुष्टय आणि युक्त असला पाहिजे. आणि जो साधन चतुष्टय युक्त आहे तो वेदांत विचाराचा अधिकारी म्हणावा. असाच पुरुष या वेदांत विचाराच्या बैठकीला बसू शकतो. मी कोण आहे, जगत काय आहे, नेमका हे जगताचं निर्माण करता कोण आहे, मी देह आहे की देहाहून भिन्न आहे, देहाहून भिन्न असणारा मी एक आहे की अनेक आहे, की मी व्यापक आहे की मी कसा आहे, याचा विचार करण्यासाठी जेव्हा वेदांत विचाराला बसायचं तर त्याच्या ठिकाणी हे साधन चतुष्टय पाहिजेत. म्हणजे साधन चतुष्टय शब्दाचा अर्थ 3 असा कालच आपण पाहिला. तर तो आहे की नाही, साधन चतुष्टय याचा अर्थ चतुष्टय म्हणजे 4 असा पाहिला. तो वेदांत विचाराचा अधिकारी म्हणावा. आता इथे एक शब्द नवीन आला, कोणता, साधन चतुष्टय. आता हा बोला. हा हा, आता त्याचं पण काल सांगितलं ना. जर असं आहे की आम्ही तुम्हाला अगोदर सांगतो अधिकाराच्या काय खाणे, आपल्या घरात जायला काही प्रतिबंध नाही, मी स्वतः आत्माच आहे. मग तुम्हाला सांगितलं आत्मा आहे तुम्ही, तर तुम्हाला सांगितल्याबरोबर तुम्हाला ज्ञान झालं का, न सांगता झालं का, नाही. आणि झालं जर सांगितल्याबरोबर तत्वमसी आई शिवानी एक वेळ पडता खानी, आपले एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला.
कानना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होणी उठी कवनु एकजो. तुम्हाला सांगितलं तत्वमसी. आता आपला विचार झालाच की नाही तत्वमसी महावाक्याचा? झाल्याबरोबर काही नाही, मी ब्रह्म आहे. काल आपण सांगितलं हात वर करा, आहे की नाही? ज्यांना याच्यामध्ये विचार झाला तर कोणी हात वर केले? कोणीच हात वर केला नाही. याचा अर्थ काय आहे की आपल्याला त्याच्यातून आपलं कार्य साधलं, आम्हाला जे कळायला पाहिजे ते कळलं, असं कोणालाच वाटलं नाही. मग तत्वमसी महावाक्याचं चिंतन झालं नाही का? आणि आपल्या बुद्धीला कळलं नाही का? परंतु आपलं मन टनकन उडी मारतं का मी ब्रह्म कसं काय असेल, आहे की नाही? ह्याच्यामध्ये मग आता तुम्ही म्हणता की नाही, मग काय करायचं? तर मग आता पुन्हा तुम्हाला 12 वर्ष भांडी घासावं इतकं सोपं नाही. याच्यासाठी याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे हे अमोप ग्रंथ केले, आहे की नाही? या काय उर्वीचे भ्रमण याजसाठी. हे काय रस्त्यावर पडले का? इथे गुह्यतमम शास्त्र, आहे की नाही? इदंत ते गुह्यतमम प्रवक्ष्याम्यनसूयवे असं म्हणायला लागतं. हे फलबल, हे सुद्धा फलबल कल्पे. झाला का तुम्हाला? जर तुम्ही साधन चतुष्टय संपन्न सगळं असलं तर त्याचा अर्थ काय? अधिकाऱ्याला फल प्राप्त होतच. आणि फल प्राप्त झालं वर हात करायचं. दरवेळेला काही लोक इथपर्यंत करतात, काही लोक काल असं सुद्धा कोणी उचलला नाही हात, आहे की नाही? त्या कोणी उचलला सुद्धा नाही. याच्यावरून फलबल कल्पे, फल प्राप्त होत नाही. त्याचाच अर्थ काही नाही. त्याचं आपल्या ठिकाणी साधन चतुष्टयाचं बल नाही, आहे की नाही? आपल्या ठिकाणी अधिकाराची उणीव आहे. खरोखर काही गरज नाही. पण तुम्ही म्हणलंय की मग माणसाला असं इतकं सोपं कसं काय असेल? नुसतं एकदा तत्वमसी महावाक्य ऐकलं आणि मी ब्रह्म आहे असं कसं निश्चय करेल? त्याने नाही. जेव्हा सगळा विचार सागर होईल त्याच्यावर भागणार नाही. वृत्ती प्रभाकर, पंचदशी, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, मग उपनिषद, ब्रह्मसूत्र, त्याच्यात भामती, असं करत करत सगळं आयुष्य इतकं सोपं आहे का? आम्ही त्याच्यासाठी केवढी मोठी तपश्चर्या केली असं कोणी सांगितलं म्हणतो बरोबर, तपश्चर्याशिवाय प्राप्त होणार नाही. वास्तविक याची काही गरज नाही. मी काल सांगितलं हे पुस्तक आहे, असं ज्ञान व्हायला कोणत्या गुणाचा मनुष्य लागतो आणि कोणत्या अधिकाऱ्याचा? ज्याला डोळे त्याचं झालं काम, आहे की नाही? आपल्या अंतःकरणाची वृत्ती फक्त मी ब्रह्म आहे अशी व्हावी लागते. आणि ती वृत्ती होण्यासाठी जर तुम्हाला श्री गुरूंनी उच्चारलेलं सच्चा वेदांतातलं तत्वमसी महावाक्य त्याचा श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला की त्याला आम ब्रह्मास्मी असं ज्ञान होतं. कारण तो ब्रह्म आहेच आहे, व्हायला काय हरकत आहे? पण तरी होत नाही, आहे की नाही? हा काय आहे? प्रत्यक्ष अनुभव आहे. तत्वमसी महावाक्य उच्चारणाने मनुष्याला ज्ञान होतं हे सांगतात, परंतु आमचा अनुभव झाला का तसा? नाही झाला. त्यांनी सांगितलं की असं श्राद्धाला एवढे ब्राह्मण बसल्यानंतर त्याला शौच होईलच कसं? ते काय म्हणे कोणाला पण नाहीच, असं कधी होणारच नाही. पण समजा झालं तर त्याने मलाच झाले, आहे की नाही? तसा हा अनुभव कोणाचा आहे? आपलाच आहे ना. अज्ञानाचा अनुभव कोणाला आहे? आपल्यालाच आहे. मग याचा अर्थ अज्ञान जरी आपलं घर आहे असं तोंडाने म्हणतो आपण, पण आपल्या घरात आपल्याला ज्या प्रवेश मिळत नाही त्या काहीतरी प्रतिबंध असलाच पाहिजे, आहे की नाही? जाता येत नाही आपलं घर असून आपल्याला, प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी साधनं करा, आहे की नाही? आत्मप्राप्तीसाठी काही लागत नाही. शेवाळ घालवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात का पाणी प्राप्त करण्यासाठी? पाणी आहेच आहे. तसा आत्मा आपलं घर आहेच आहे स्वतः, पण आपल्याला काहीतरी प्रतिबंध आलाय असं आपल्याला वाटतं, म्हणून त्याच्या निवृत्तीसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि हे काय आहे? हा आपला अनुभवच आहे की नाही? इथं तिथं जो सांगण्याचा भाग आहे अधिकाराच्या काय खाण्याचा, म्हणजे याचा अर्थ अधिकार काय बाजारात मिळतो का आपल्याला आपोआप वाटायला आले? प्रयत्नाची आवश्यकता आहे असा तिथला भाग आहे. तिथे हे नाही सांगायचं अधिकाराच्या खाण्याचा. अधिकार संपादन करावा लागतो, पुरुषार्थ करावा लागतो. याच्या आत्मप्राप्तीसाठी काही नाही पुरुषार्थ, तो आपलाच आहे. परंतु त्या आत्मस्वरूपावर जे आवरण आलेले आहे ते आवरण निवृत्त करण्यासाठी मात्र आपल्याला प्रयत्नशील असावं लागतं. त्याच्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो. म्हणून या ठिकाणी सांगतात की फक्त ब्रह्मात्म स्वरूपाचे आवरण ज्याच्या चित्तात आहे व आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय युक्त आहे आणि तो वेदांत शास्त्र विचाराचा अधिकारी म्हणावा. आता बऱ्याच वेळेला असंही होऊ शकतं की आपण हे श्रवण केल्यानंतर आपल्याला आपलं मनच सांगतं की मलय आहे, विक्षेपय आहे आणि आवरणही आहे. बरं, त्याची साधनं जी आहेत तर ती कर्म पुढे आहे महाराज, त्याची साधनं जी आहेत ती कर्म, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ही जी साधनं आहेत ती साधनं आपण केली पाहिजेत असं जर कोणाला वाटलं आणि याच्या ठिकाणी मनही रमत नाही तर असं मनुष्य असेल तर त्याने तत्काळ अजून निर्णय करावा. अजूनही जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. त्याने 3ऱ्या वर्षात जाऊ नये, 4थ्या वर्षात जाऊ नये. आपल्या वाट्याला आलेले काम हे निष्काम कर्मयोग
ते खुशाल करावं, त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होईल. परंतु कसे त्याच्यासाठी काळ लागेल, त्याच्यासाठी वेळ म्हणजे हे जे आहे तर अगोदर त्यांनी मल दोष निर्माण आपलं निवारण करावा, विक्षेप दोष निर्माण करावा, आणि ज्या दिवशी त्याला अधिकार होईल त्या दिवशी त्यांनी यावं. स्वामी महाराज म्हणायचे इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ जर तुम्हाला करायचं असेल तर स्वामी महाराज विनोदाने म्हणायचे, जर कोणाचं या ठिकाणी तुम्हाला मल विक्षेपाची काळजी पडली असेल तर पंढरपूरला चातुर्मासात जा, तिथं पांडुरंग जे आहे तर ते परमात्मा आपल्या मल विक्षेपाची काय करतील, निवृत्ती करतील, आणि नंतर मग आळंदीला या, असं ते सांगायचे. स्वामी महाराज सांगायचे ज्ञानेश्वर महाराज धोबी का काम नाही करते, या सिर्फ इस्त्री की जाते आहे, इथं फक्त इस्त्री करायची आहे की नाही. म्हणून अरे ज्या अर्थी आपण इथं आलो आणि ज्या अर्थी माऊलीनं आपल्याला ठेवलं याचाच अर्थ निष्काम कर्म आणि उपासना आपली झालेलीच आहे. आता काही जोर लावायचा तो तत्वज्ञानामध्ये, त्याचे काही जे प्रतिबंध असतील ते प्रतिबंध दूर करायचे. बरं याला प्रतिबंध कसे लागतात की जेवढं, जसं सकाळीच कोणीतरी विचारलं होतं, आता सांगितलं एक झाडाची फांदी याच्यासाठी फार काही लागत नाही, ज्ञान होण्यासाठी फार लागत नाही, फक्त ज्ञान होईपर्यंत आपल्याला हे इंद्रियांचा संयम, मनाचा संयम हे करावे लागतात. आणि एकदा ज्ञान झालं की नंतर तुम्हाला याच्यासाठी केवढं लागतं, श्रवणाला जेवढे प्रतिबंधक असतील ना तेवढ्याच गोष्टींचा त्याग करायचा, सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा नाही, खानपानाचा त्याग करायचा नाही, पण फारही खायचं असं नाही, तर त्याच्यामध्ये किंवा बिलकुल उपाशी राहायचं असंही नाही. तर आपल्याला श्रवण करण्यासाठी जेवढं काही अन्न पाहिजे तर तेवढं, जेवढी झोप पाहिजे, जर समजा आपण पुरेशी झोप घेतली नाही तर इथं झोप आली तर आपल्याला प्रतिबंध आहे, म्हणून झोप पण पाहिजे, अन्न पण ग्रहण केलं पाहिजे, पण कसं श्रवणाला प्रतिबंध येऊ नये एवढाच इंद्रियांचा संयम आणि तेवढाच मनाचा संयम, एवढं जर केलं तर आपल्याला तत्वज्ञान निर्वेदपणे होऊ शकतं. त्यासाठी मला वाटतं संस्कृत विचारसागरामध्ये कुठंतरी उदाहरण दिलंय की जशी एखादी झाडाची फांदी ती आपण खाली काय करतो, एखादा मनुष्य आहे तो म्हणतो मी हे हात लावून हे फळ तोडून घेतो पण ही फांदीपर्यंत माझा हात पुरत नाही, मग त्याचा एक मित्र काय करतो, खाली ते झाडाची फांदी ओढून धरतो आणि तोपर्यंत तो फळ तोडतो, तोडलं की फांदी सोडली की पुन्हा आपल्या जागेवर जाते. त्याप्रमाणे आपल्याला आपलं आत्मतत्वज्ञान यथार्थ होईपर्यंत तोपर्यंत ह्या झाडाची फांदी म्हणजे हे जे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतकरण यांचा निरोध करावा लागतो. नंतर पुन्हा आपलं जे प्रारब्ध प्राप्त जीवन आहे ते चालत राहतं. परंतु म्हणजे याच्यासाठी मनसंयम किंवा इंद्रिय संयम किती लागतो, फक्त श्रवणाला. आता समजा सकाळी येताना झोपेतून उठावंच वाटत नाही, साखर झोप आहे, थंडी आहे, रात्री उशिरा झोपलेलं आहे आणि वाटतं की श्रवणाला जाऊ नये, ऐके नाही, आता झोप काढावी, तर हा एवढ्या बाबतीत आपल्याला काय करावं लागेल, सावधानता बाळगून, नाही काही जरी झालं तरी 7 वाजता आपल्याला जायचंच आहे. मग ह्यासाठी लागणारा मनसंयम किंवा इंद्रिय संयम तेवढाच आवश्यक आहे. श्रवण झाल्यानंतर जेव्हा तत्वज्ञान होतं त्यावेळेला त्याला काय करायचं हे त्याचं प्रारब्ध पुढं करत असतं, त्याला काही सांगण्याची गरजही नाही. जर कोणाला वाटलं की माझ्या जीवनात नित्यच ह्या सुखाची अभिव्यक्ती असावी तर तो पुन्हाही इंद्रिय संयम करू शकतो. ते सोन्याला सुगंध आहे, चंदनाला फळ आहे, असं त्याचं जीवन होतं, त्याला म्हणतात जीवनमुक्तीचं विलक्षण सुख. परंतु इथं जे आहे तर आपल्याला नेहमी आपण चिंतन करीत असतो की ज्या अर्थी आपल्याला श्रवण कळतं, ज्या अर्थी आपल्याला हे पटतं, ज्या अर्थी हे कळतं आणि पटतं याचाच अर्थ आपल्याला तेवढं पुण्य आहे. स्वामी महाराज म्हणायचे की श्रवण कळण्यासाठी खूप मोठं पुण्य लागतं आणि ते पटण्यासाठी त्याच्यापेक्षा अधिक पुण्य लागतं. ते नुसतं कळून चालत नाही, पटून चालत नाही, ते आपल्याला काय झालं पाहिजे, झेपलं पाहिजे. झेपलं पाहिजे म्हणजे प्रसंग आला तर आपल्याला हे सगळं मिथ्या आहे, मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, असं आपल्याला बळजबरीनं का होईना, थोडं प्रयत्नाने का होईना वाटलं पाहिजे. ज्याच्यासाठी आपण पुन्हा ज्या ज्या वेळेला आपल्याला दुःख क्लेश येतात त्यावेळेला मी सच्चिदानंद रूप आत्मा आहे असं जर आपल्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर करता आली तर याचा अर्थ आपल्याला हे झेपतंय. आणि जर आपण इतकं रंगून गेलो की कोणी जर सांगितलं की तुम्हाला घरचं पत्र आलं, पत्र पाहिलं, वाचायची सुद्धा आठवण राहिली नाही, कारण हातात विचारसागर होता, कोणाचं पत्र आहे हे सुद्धा पाहिलं नाही, कोणाचा फोन आहे हाही ऐकला नाही, आणि एक दिवस असं झालं का मधुकरीला जायचंच ध्यान राहिलं नाही, माझी पाळी हेच नाही का, ते विचारसागरात रंगून गेला, विचारसागरामध्ये वाचण्यात नाही रंगून गेला. करता करता मी सकाळी उठला आणि 7 वाजता मधुकरीला जायचे आणि तो म्हणायला लागला का मी सच्चिदानंद रूप आत्मा आहे, मी असंग आहे, मी निर्विकार आहे, देह मी नाही, आणि हे करता करता आज 9 वाजून गेले, त्याला भानच राहिलं नाही. याचा अर्थ तो काय, रंगला त्याच्यामध्ये, रंगी रंगे रे श्रीरंगे काय बोललासी पतंगे, याचा अर्थ आपण रंगलो. स्वामी महाराज म्हणायचे की परमार्थ कळला पाहिजे, परमार्थ
पटला पाहिजे, परमार्थ झेपला पाहिजे आणि परमार्थात रंगून गेलं पाहिजे. अशा प्रकाराने जर आपल्याला, आता तुम्ही खरं सांगा की आपल्याला कळलंय का आपल्याला पटलंय? आपल्याला कळलं पण, आपल्याला पटलं पण. ज्या अर्थी आपण मधुकरी मागतो, भिक्षांनावर राहतो, त्या अर्थी आपल्याला झेपतं पण, आहे की नाही? दातवट खाऊन का होईना झेपवतो की नाही आपण? झेपवतो, आहे की नाही? आता थोडं रंगण्याचं कमी असेल तर रंगून पण जाईल. जे फळ आहे एवढं पुण्य आहेच की नाही आपल्याजवळ, मग आता कशाला शंका घ्यायची? मी पुन्हा कर्म करू की उपासना करू? आणि करायला गेलं तर काय होईल? एवढं पदरात पडायला लागलं आणि त्याच वेळेला जर आपण पुन्हा कर्म आणि उपासनेकडे गेलो तर याचा पुन्हा आपण माघारी गेलो, आहे की नाही? याच्यासाठी त्याला करम लीढन न्याय, मला वाटतं सांगितलं होतं एक दिवस की करम लीढन न्याय. करम म्हणजे हात आणि त्याच्या लिह म्हणजे चाटणे. एखाद्याने हातावर लोणी दिलं आणि काय करायला लागला? ते लोणी सगळं टाकून दिलं आणि नंतर तो हात चाटायला लागला, आहे की नाही? तर ते हे जसं हास्यास्पद आहे की नाही, त्याप्रमाणे श्रवणामध्ये रंगला आणि तो म्हणायला लागला की मी कर्म आणि उपासना. म्हणून आता आपल्याला कर्म उपासनेकडे जाण्याची काही गरज नाही. जाण्याची गरज नाही म्हणजे श्रवण सोडू नये. आता याच्यात बराचसा मोठा विचार आहे, तर तो आपण काही मग आपला ग्रंथ चालणार नाही. सध्या आपल्या पुरतं असं लक्षात घ्यायचं की याचा अर्थ आपण श्रवणामध्येच आपले श्रम केले पाहिजे. श्रवणाचे असणारे प्रतिबंध, ते प्रतिबंध दूर केले पाहिजे. जर अधिकारी साधन चतुष्टय संपन्न लागतो असेल आपला कुठं कमी, आता ते साधन चतुष्टय सांगणारच आहे. जरी आपल्याला ह्या साधन चतुष्टयाच्या बाबतीत आपण कुठं कमी पडला असेल तर सारखं याचा हा पहिला तरंग माणसाला महत्वाचा वाटत नाही, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण अंगावर घेण्याच्या आहे. शम, इंद्रिय संयम, नुसतं वाचून व्याख्या पाठ करून काही उपयोग होणार आहे का? ती समजून अशा प्रकारचा शम माझ्या ठिकाणी आहे की नाही, दम माझ्या ठिकाणी आहे की नाही, तितिक्षा, उपरम, श्रद्धा, समाधान, ह्या जिथं जिथं आपल्या जीवनामध्ये आपल्या ठिकाणी ही लक्षणं कमी असतील तर त्याची पूर्तता करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ही जर पूर्तता करत गेलं तर या ठिकाणी श्रवणाचं जे फल आहे ते फल आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आता एकच की आपल्या माऊलींच्या भाषेत आपल्या श्रवणाचं नाव, आपल्या जीवनाचं नाव काय ठेवलं पाहिजे? माझं जीवन म्हणजे काय? श्रवण. श्रवण करण्यासाठीच हे जीवन आहे. श्रवणाच्या वेळेला कृत्य स्वामी महाराज तर आज सांगायचे की ते सांगायचे नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं, आहे की नाही? नाथ महाराजांचा इतिहासामध्ये केवढं मोठं नाव झालं याच्यामध्ये. तर ते म्हणायचे तुम्ही पाठाला निघाले आणि समजा एखादा मनुष्य पाण्या वाचून तडफडून मरतो, स्वामी महाराज सांगायच्या तडफडून मरतो, तर त्याला आता त्यांनी मागितलं की मला पाणी द्या. त्याला पाणी दिलं तर तो जगणार, आहे की नाही? पाणी दिलं तर तो जगणार. आणि तुम्ही नाही मला पाठाला उशीर झालाय, मी आता जातो, आणि तुम्ही पाठाला जाऊन बसले आणि तो मनुष्य मरण पावला, आहे की नाही याच्यामध्ये? तर मग तुम्ही आता त्याला पाणी पाजणं आवश्यक आहे का पाठाला येणं आवश्यक आहे अगोदर? तर स्वामी महाराज सांगायचे की पाठाला यायचं. त्याला पाण्या वाचून मारला तरी काही हरकत नाही, ते म्हणायचे. बरं समजा तुम्ही पाणी पाजलं तर काय होईल? तुम्हाला एकाला जीवदान दिल्याचं जे पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला लागेल. स्वर्गामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, इंद्रलोकामध्ये तुमची वस्ती होईल, अनंत कल्प होईल, अनंत काळ तुम्हाला राहायला मिळेल. पण ते पुण्य कधीतरी संपेलच की नाही? आणि समजा जर पाठामध्ये तत्वमसी महावाक्याचं त्या दिवशी तुम्हाला श्रवण झालं आणि जर तुम्हाला मी ब्रह्म आहे असा बोध झाला तर तुका म्हणे एका मरणेची सरे, ऐके नाही? म्हणून त्याच्यामध्ये इतकं महत्व आहे. कोणता क्षण असेल आपल्याला माहित नाही. हे जसं असा एक क्षण येतो की ज्या क्षणामध्ये खरोखर त्या मनुष्याला असं वाटतं की मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे, या ठिकाणी मी देह नाही, हे जगत सत्य नाही, सर्व काही माझ्यासहित हे सर्व परमात्माच आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, असा त्याला अनुभव येईल. म्हणून इथं याचा अर्थ मनुष्याने कोणाला मदत करू नये हे सांगण्यात तात्पर्य नाही. श्रवणाचं महत्व या ठिकाणी सर्वाधिक आहे असं त्याचा अर्थ आहे. तर काय अशा प्रकारच्या मूर्खपणाची शंका करू नये. त्याचं कारण असं की हे काय म्हणतात की पाठाला जाणारा जर अनधिकारी असेल, पाठाला जाणारा अनधिकारी असेल, पाठात जाऊनही त्याला ब्रह्मज्ञान झालं नाही आणि इथं राहिला तर याला पाणी पाजलं असतं तर पुण्य तरी निर्माण झालं असतं की नाही असं. तर इथं आई 150 कोस माग कशी आली पुढे गेली असा विचार करावा. तर लक्षात आलं ना? हा विचार कोणाचा चाललाय? आपला अधिकार उंचावण्यासाठी विचार चाललेला आहे. त्याच्यामध्ये शंकेची किर ठाव परिणत अशा प्रकारची याच्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे. ही अंतरंग मुमुक्षूंनी अशा प्रकारचं चिंतन करावं. याला प्रमाण महापुरुषांचं आहे.
स्वामी महाराजांसारखे महापुरुष असं सांगत होते. आणि आपणही जर बारकाईनं त्याचं चिंतन केलं तर अशा गोष्टी लक्षात येतील. कोणता क्षण येणार आहे की ज्या क्षणी आपल्याला मी ब्रह्म आहे, तर तुम्हाला परत जन्म मरण परंपरा खंडित होईल की नाही, मग ते फल मोठे का स्वर्गादी लोकांची प्राप्ती मोठी. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे त्या श्रवणासाठी आळस करू नये, श्रवणाला आपल्या जीवनामध्ये अधिक प्राधान्य द्यावं. आणि जो पुरुष देतो तर त्या पुरुषाच्या ठिकाणी कुठल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी सुद्धा भरून निघतात. त्या ठिकाणी त्याचा अधिकार उंचावतो आणि त्याला फलाची प्राप्ती होते. म्हणून या ठिकाणी सांगतात स्वरूपाचे किंवा ब्रह्मात्म स्वरूपाचे आवरण ज्याच्या चित्तात आहे व आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय युक्त आहे तो वेदांत शास्त्र विचाराचा अधिकारी म्हणावा. आता एक नवीन शब्द आला, साधन चतुष्टय. ह्या विचारसागरामध्ये आपण जसं जसं शिकत जातो तसं आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला पूर्णपणे ह्या वेदांत कळलात असं आतापर्यंतच आपल्याला वाटत असतं. पण जेव्हा आपण पुढची ओळ वाचली का नवीन पदरात पडते, आणखीन पुढचा अभ्यास करावा लागतो. आता अधिकारी पाहायला गेलं तर हा साधन चतुष्टय शब्द आला आहे की नाही. अनुबंध पाहायला गेलं तर अनुबंध 4 गळ्यात पडले आहे की नाही ह्याच्यामध्ये. तसं इथं अधिकारी पाहायला गेला तर पुन्हा काय साधन चतुष्टय नवीन शब्द आला. आता पुन्हा ते साधन चतुष्टय कोणते हे जाणणं आपल्याला भागत आहे. आता मनात असो नाही तर नसो आता करावंच लागतं. स्वामी महाराज गोष्ट सांगायचे की एका माणसाने त्या याच्यामध्ये काय जांभळ जी आहे ना ती जांभळ विकत घेतली पावशेर 2 रुपयाला आणि तोंडात एक जांभळ टाकलं आणि त्याच्यानंतर जांभळ टाकल्यानंतर चिर चिर असा दाढी खाली त्याचा आवाज व्हायला लागला, कारण त्याच्यात होता भुंगा. तो म्हणला आधी चाव कर नाही तर चेव कर. हा तौल मेली आहे, मी तुला मोजून घेतलंय 2 रुपये पावशेर आहे की नाही, मी आता खाणारच. तसं एकदा ह्याच्यामध्ये पडलं की आता चाव कर नाही तर चेव कर. 7व्या तरंगापर्यंत आता गाडी गेलीच पाहिजे आहे की नाही. तसं आता वेदांत शास्त्र विचाराचा अधिकारी कोण आहे, जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो. तर साधन चतुष्टय म्हणजे काय. साधन चतुष्टय विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही 4 साधने आत्मज्ञान प्राप्तीची आहेत व त्यासच साधन चतुष्टय म्हणतात. आता ही 4 साधनं सांगतात. विवेक वैराग्य समाधी षटक, समाधी षटक नाही म्हणायचे, समाधी षटक, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही 4 साधना आत्मज्ञान प्राप्तीची आहे, त्याच साधन चतुष्टय म्हणतात. पहिलं साधन आहे विवेक, दुसरं वैराग्य, तिसरं समाधी षटक आणि चौथं मुमुक्षुत्व. आता पुन्हा काय झालं, साधन चतुष्टय 4 गळ्यात पडली आहे की नाही. पहिलं काय होतं अनुबंध चतुष्टय, आता साधन चतुष्टय. आता या साधन चतुष्टयामध्ये विवेक कशाला म्हणतात हे पहिलं. त्या विवेक म्हणजे नेमकं काय. विवेक म्हणजे विचार. आपल्याला असं वाटतं की मनुष्याने, काही लोक म्हणतात हा मनुष्य फार गंभीर आहे, फार विचार आहे. विचार कोणता, या ठिकाणी वेदांताचा विचार करत असला तेव्हा तो आला वेदांत. तर त्या वेदांताचा विचाराला खरं काय म्हणायचं, विचार असं म्हणायचं. नाहीतर बाकीचा तो खऱ्या अर्थाने जो काही लोक सारखा विचार करतात, त्या विचार करून त्यांना शंका आली तर आता कैलास महाराजांनी केली अशा शंका येतात त्याच्यामध्ये. तर अशा शंका नाही आल्या पाहिजे. तर त्याच्यामध्ये स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एक मनुष्य वर्गामध्ये गुरुजी शिकवत होते, सगळी मुलं शंका विचारायची. एका महाराजांनी एका मुलं कधीच शंका विचारायचं नाही, कारण ते म्हणे काय हा मंद बुद्धीचा आहे म्हणे, की याला बुद्धी नाही त्यामुळे हा शंका विचारत नाही. किंवा तर त्याला वाटलं की मला कमी समजतात. मग त्यांनी काय केलं, एक दिवस त्याने गुरुजी बसले होते, बाहेरून दरवाजात प्रवेश करताना गुरुजी आज मला शंका आहे म्हणे. तर त्यांना वाटलं काय शंका करतं याच्यामध्ये. तर मग त्यांनी विचारलं बरं आज याला शंका आली, म्हणून त्यांनी विचारलं अगोदरच विचार काही शंका आहे. त्यांनी सांगितलं काही नाही. मी त्यांना वाटलं आता हा काहीतरी व्याकरणातली विचारेल, न्यायाची विचारेल, विचारसागरातली विचारेल. त्यांनी शंका अशी विचारली की तो मी रस्त्याने येत होतो, रस्त्याने एक रस्त्यावर आता हे ज्वारीचे दिवस आहे ना, एक ज्वारीचं जवळजवळ 5 हात लांब ताट पडलेलं होतं म्हणे. आणि तिथं एक समोरून एक ते म्हशीचं पारडं आलं आणि त्या पारडाने एका टोकाला तोंडाने ते धरलं आणि हळूहळू त्याने आतमध्ये घेतलं. थोड्या वेळाने पाहिलं तर ते ताट नाहीसच झालं, सगळं त्याच्या पोटात गेलं. तर ते म्हणे मी पाहिलं त्या पारडाची जी लांबी आहे त्याची तर 3 हात होती. तेव्हा ते 3 हात गेलं त्याच्या पोटात, पण राहिलेल्या 2 हाताचं काय, असं कसं गेलं. हा 3 फूट लांबीच्या पारडाने 5 फूट जे काही ते ज्वारीचं ताट गिळलं
तर ह्याचं उत्तर काय, मला शंका आली की 2 फूट ताटाचं काय झालं. ते म्हणे उत्तर सोपं आहे, 1 फूट तुझ्या पोटात गेलं आणि 1 फूट माझ्या पोटात गेलं. असं त्यांनी उत्तर दिलं. म्हणजे तर अशा प्रकारचं जे काही शंका आहे त्याला अर्थ नाही. काही काही लोक विचार करतात आणि फार विचार केल्याशिवाय काही त्यांचं निष्पन्न होत नाही असं वाटतं, परंतु त्याच्यातून काही निष्पन्न विचार करतात आणि अनर्थात पडतात. विचार आपला योग्य दिशेने गेला असला पाहिजे, तो सुखाकडं आनंदाकडं उत्तरोत्तर घेऊन जात असेल तर ते विचाराची दिशा योग्य आहे. त्याच्यासाठी सुद्धा ते एक डॉक्टर होते, त्यांनी गोष्ट सांगितली होती एकदा. मला वाटतं सांगितली असली तर मग पुन्हा मला तेवढ्याच गोष्टी येतात. त्यामुळं जर तुम्ही म्हणाल की नवीन काही नाही, तेव्हा झाली असली की लगेच आठवण करायची, माहिती आहे, किंवा हात वर करून सांगायचं, म्हणजे आपला वेळ पण जात नाही. तर एक मनुष्य आपल्या ओट्यावर उभा होता आणि तिथून एक जे म्हैस चालली होती, तर तो नेहमी घरासमोरून तीच म्हैस जायची. तेव्हा त्या म्हशीचे शिंग जी होती एकमेकाला चिकटलेली होती आणि मध्ये एक वर्तुळाकार झालेला होता. तर त्यांनी विचार केला की ह्या म्हशीच्या शिंगात समजा आपल्याला डोकं घालता येईल की, मावेल की नाही, असा बरेच दिवस विचार केला. एक दिवस ती म्हैस येताना त्याच्या मनातच आलं की बघूच डोकं घालून, आणि त्याने ते डोकं घातलं आणि म्हैस उधळली. मग आता त्याचे काय हाल झाले, सगळे त्याच्या अंगाचे सगळे सालटे निघाले, सर्व झालं. लोकांनी विचारलं त्याला, नंतर त्याला सोडलं लोकांनी कसं तरी. बरं, अरे भल्या माणसा, तू एवढा कसा विचार केला नाही का म्हशीच्या शिंगात डोकं कसं घालावं. तो म्हणला, तुम्ही मला काय अविचारी समजता का, 6 महिने विचार केला. आणि नंतर त्याच्यामध्ये तर इथं विवेक म्हणजे विचार जो आहे ते हे विचाराचं स्वरूप नाही, त्या विचाराचं लक्षण केलेलं आहे. नेमका विचार कशाला म्हणावं, विवेक कशाला म्हणावं, तर त्याच्यामध्ये विचार पृथक करणे, वेगळं करता आलं पाहिजे आपल्याला. ग्राह्य काय, त्याज्य काय, सार काय, असार काय, नित्य काय, अनित्य काय, आत्मा काय, अनात्मा काय, अशा प्रकारचा जो वेदांतांनी सांगितलेला ते जे विचाराचं लक्षण आहे ते या ठिकाणी विवेक या नावाने सांगतात. तर ते सांगतात विवेक असला पाहिजे, तर विवेकाचं लक्षण सांगतात. सत्संगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयासच विवेक म्हणतात. हा विवेक वैराग्यादी उत्तर साधनांस मूळ आहे. विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाही. सत्संगतीने आत्मा अविनाशी, पहिली गोष्ट आहे की विवेक जो आहे तो हा कुठं प्राप्त होतो, हा आपल्या अंतःकरणामध्ये जरी झाला तरी तो परिपक्व किंवा परिपूर्णता करीत नाही. हा विचार कुठं करावा लागतो, सत्संगतीतच करावा लागतो. नाहीतर केवळ घरी बसून स्वबुद्धीनं किंवा केवळ मनाने केलेले ग्रंथाचे अर्थ, ग्रंथाचे पारायण यांनी होत नाही. तर या ठिकाणी सत्संगतीतच बसा. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. ज्या वेळेला आपल्याला खरा सिद्धांत, निर्णयात्मक अशा प्रकारचा विचार आपल्याला करायचा असतो, तो सत्संगतीमध्येच बसून करतो. नाही तर सत्संगतीमध्ये बसलं नाही तर ह्या विचाराची परिपूर्ण होत नाही. झाला विचार तरी तो अपूर्ण राहतो. म्हणून इथे सांगतात सत्संगतीने. हा विचार कोणाचा करायचा आहे, आत्म्याचा विचार करायचा. आत्म्याचा म्हणजे मी कोण आहे. आपण मला वाटतं एक दिवस चिंतन केलं असेल, आपली बुद्धी किती तीक्ष्ण असली तरी परिपूर्ण विचारापर्यंत जात नाही. यासाठी सॉक्रेटिसचं उदाहरण मला वाटतं दिलं होतं. सॉक्रेटिसने विष प्याला, माहिती आहे का. तर सॉक्रेटिस, थोडक्यात सांगतो, सॉक्रेटिस नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला ग्रीस देशामध्ये. तर तो ग्रीक तत्वज्ञ जो आहे तो इतका बुद्धिमान होता आणि इतका त्याच्या विचाराची खुली होती की आजही सगळ्या जगतातले लोक सॉक्रेटिसचं नाव घेतात. तर त्या सॉक्रेटिसचा असा इतिहास आहे की त्या सॉक्रेटिसला एकदा त्याचा सत्कार ठेवला होता. तर सत्काराला कोणतं सभागृह घ्यायचं, तर कुठं इतके लोक येणार की सॉक्रेटिसला त्या सत्कार समारंभाला सभागृह पुरेसं होणार नाही. म्हणून एका मोठ्या वाळवंटात त्यांचा सत्कार ठेवला होता. आणि त्या सत्काराला उत्तर सॉक्रेटिसने दिलं. ते दिलं फक्त त्यांनी एक ओळीमध्ये. आणि ते ओळीमध्ये उत्तर असं दिलं, ॲज फॉर मी ऑल आय नो इज दॅट आय नो नथिंग. सॉक्रेटिस काय म्हणतो की माझ्यापुरतंच जर म्हणायचं झालं तर मला एवढंच माहीत आहे की मला काहीच माहीत नाही, असं तो म्हणतो. म्हणजे आपल्या ठिकाणी अज्ञान आहे असं नम्रतापूर्वक त्यांनी स्वीकार केलेलं आहे. असा तो सॉक्रेटिस.
आणि त्या सॉक्रेटिसला मग अशी जर इतकी लोकप्रियता झाली तर अनेक लोकांनी सांगितलं की पुढे जाऊन हा राजाचे सुद्धा सगळे अधिकार घेऊ शकतो, एवढी याची लोकप्रियता आहे. म्हणून त्या राजाच्या मनामध्ये काहीतरी त्याच्याविषयी द्वेष भावना निर्माण केली. त्याला शेवटी शिक्षा ठोठावली की हा देशद्रोही आहे आणि याला तत्काळ एक जालिम अशा प्रकारचं विष पाजण्यात यावं. म्हणून त्याला नजर कैदेत ठेवलं आणि सांगितलं की उद्या तुम्ही यांना विष द्या. त्याप्रमाणे तो जो जल्लाद असतो ना, ते फाशी देणारा जसा असतो, त्याला सांगितलं की हे भयंकर वनस्पतीचं विष वाटून याला द्यायचं. त्याप्रमाणे तो द्यायला लागला. तो जो जल्लाद आहे तो ते विष वाटायला लागला. संध्याकाळची वेळ झाली आणि त्यात सूर्यास्ताच्या आत याला हे दिलं पाहिजे. सूर्यास्त होण्याची वेळ आली तसा जड हाताने तो मनुष्य वाटायला लागला, कारण हा एक एवढा मोठा साधू आणि आपल्या हाताने याला विष देणार. म्हणून त्याच्या ठिकाणी असं वाटायला लागलं की हे काय नाईलाज आहे, पण राजाचा सेवक असल्यामुळे दिलं पाहिजे. सॉक्रेटिस त्याच्याकडे पाहतो आणि पाहिल्यावर सॉक्रेटिस एकदम त्याला म्हणतो, अरे का तू एवढ्या जड हाताने का वाटतो, तुझ्या डोळ्यातून धारा का? तेव्हा आपल्यासारख्या महापुरुषाला माझ्या हाताने हे विष द्यायचं आणि सूर्यास्तापर्यंतची मुदत आहे, तेव्हा मला असं वाटतं की थोडं उशिरा द्यावं. कारण ते म्हणे का बरं? ते म्हणे कारण हे विष घेतलं की आपण मरून जाणार, ह्या देहातून आपल्याला मरण प्राप्त होणार, मरणावस्थेला आपण प्राप्त होणार आणि त्याचं मला सर्वात वाईट. त्याने मरण नावाचा काय प्रकार आहे बघू दे तरी मला, त्या विषाने मरण येतं, याचा अर्थ काय मला पाहू दे, मरण असतं तरी कसं, म्हणजे याचा अर्थ मरण येणार आहे देहाला, देहाहून मी कोण आहे भिन्न आहे. त्याच्यात तो वेद शिकला नव्हता, वेदांत शिकला नव्हता, पण रात्रंदिवस विचाराने त्यांनी देहाहून आत्मा हा भिन्न आहे अशा प्रकारचा विचार केला होता. मग आता तुम्ही म्हणा किती आपल्याला असंच वाटत की नाही, तुकाराम महाराजांसारखाच विचार आहे की नाही, मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, अशा प्रकारचा अमरत्वाचा सिद्धांत त्याला शास्त्राचं साह्य न घेता देखील कळला होता की नाही? कळला होता असं आपल्याला वाटतं. परंतु त्याला फक्त देहाहून आत्मा भिन्न कळला का देहाहून भिन्न असणारा आत्मा ब्रह्मरूप कळला? देहाहून आत्मा भिन्न एवढंच कळलं तरी तो एवढ्या स्थितीपर्यंत पोहोचला. कारण देहाहून भिन्न असणारा आत्मा ब्रह्मरूप आहे हे जर वेद सांगणार नाही तर आपल्याला कळायला काय साधन आहे? तो आत्मा फक्त ह्या देहाचं अधिष्ठान, अंतःकरणाचं अधिष्ठान एवढाच आपल्याला कळेल आणि तो त्याच्याहून भिन्न नाही. परंतु सगळ्या जगताचा अधिष्ठान हा माझाच आत्मा आहे हे कळण्यासाठी काय केलं पाहिजे? वेदांताला शरणागती केली पाहिजे, गुरूंचीच शरणागती केली पाहिजे, त्या वाचून दुसरा कोणताही उपाय नाही. अशा प्रकारचे कशासाठी सांगत होतो ते जायचं लक्षातून. हा, तर स्वबुद्धीने मनुष्याने कितीही विचार केला तरी तो विचार कुठपर्यंत पोहोचेल? फार तर देहाहून आत्मा भिन्न नाही, ऐके नाही. आणि सत्संगतीत बसले तर ते काय सांगतील? तत्वमसी. ते त्वम म्हणजे तुझा आत्मा जो देहाहून भिन्न आहे ते काय आहे? तत् म्हणजे ते ब्रह्म ते आहे. म्हणजे हे संपूर्ण जे विश्व आहे हे सर्व तुझा आत्माच आहे, तूच या रूपाने नटलेला आहे, हे सर्व तुझंच स्वरूप आहे. हे ज्ञान वेदांत वाचून होईल का? आणि हा वेदांत सत्संगतीत बसल्याशिवाय कळेल का? म्हणून सांगतात विवेक शब्दाची व्याख्या करताना सत्संगतीने असं सांगतात. आत्म्याचा विचार कसा? सत्संगतीने. आत्मा अविनाशी. सत्संगतीमध्ये पहिल्यांदा कळतं की आत्मा कसा आहे? अविनाशी आहे, म्हणजे त्रिकाला बाधित सत आहे. आत्मा नित्य आहे. कसा नित्य आहे आपण पाहिलं, ऐके नाही. जो आनंद सत्य प्रकाश तो अविनाशी कसा आहे आणि आत्मा कसा आहे? क्रियारहित. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची क्रिया नाही, कारण आत्मा व्यापक आहे. क्रिया कशामध्ये घडते? परिच्छिन्नामध्ये घडते. आता आपण एवढं बोलतो, ऐक नाही, क्रिया चालू आहे की नाही माझी, आणि मी जर तोंडात चूळ भरली पूर्ण पाण्याने तर मला बोलता येईल का? नाही. व्यापकात क्रिया नाही. क्रिया ही परिच्छिन्न मर्यादित वस्तूमध्ये होते. तर आत्मा अविनाशी जसा आहे तसाच तो क्रियारहित आहे आणि तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे. आणि आत्म्याच्या अतिरिक्त असणारं जे आहे त्या सगळ्या गोष्टी कशा आहे? विनाशी अशा स्वरूपाच्या आहे. म्हणजे हा जो विवेक आहे तर अजून तर सत्य आणि मिथ्या विवेक कळायचा आहे. त्याला कळण्याचा अधिकारी जो आहे त्याला सत्य आणि मिथ्या तर अजून कळून घ्यायचे. इथला विवेक कोणता आहे? इथला विवेक फक्त ह्या जगतामध्ये जे दिसतं तुझं विण काही स्थिर आहे ऐसे नाही. ह्या जगतातल्या सगळे आत्म्याव्यतिरिक्त, आत्म्याच्या अतिरिक्त असणारे सगळे पदार्थ हे कसे विनाशी आहेत. कोणताही पदार्थ जो आहे तो उपजेते नाशे, आहे की नाही. उत्पन्न झालेला कोणताही पदार्थ जगातला स्थिर राहत नाही. गौतम बुद्धाने विचार केला तर त्याला हे जे उपजेते नाशे हे सगळं दिसल्याबरोबर त्याला वैराग्य निर्माण झालं.
तसं या ठिकाणी ह्या ज्या वेदांत विचाराचा जो अधिकारी आहे ते त्या ठिकाणी विवेक असला पाहिजे. म्हणजे सत्संगतीत तो पहिल्यांदा बसला पाहिजे. सत्संगतीमध्ये त्याला मी कोण आहे म्हणजे आत्म्याचा विचार, आणि तो आत्मा कसा कळला पाहिजे, अविनाशी कळला पाहिजे. दुसरी गोष्ट तो क्रियारहित असं कळलं पाहिजे. हे झालं आत्म्याचं. पण आत्म्याच्या अतिरिक्त असणारा जो देह आदी किंवा जगत आदी प्रपंच याविषयी त्याला काय वाटलं पाहिजे, तर हा सर्व प्रपंच विनाशी आहे आणि पुन्हा क्षणभंगूर किंवा चंचल आहे. म्हणजे जसं माशी पाकडी तव हे सरे, अशा प्रकारचं हे जीवन अत्यंत क्षणभंगूर आहे. पाण्याचा तरंगाप्रमाणे आहे किंवा वीज चमकावी आणि पुन्हा जावी त्याप्रमाणे हे विजेच्या चमकण्यासारखं, विद्युत स्फुरणासारखं हे जीवन किंवा हे पदार्थ आहेत. हे सगळे क्षणभंगूर आहेत असं त्याला कळावं. आणि असा ज्याचा निश्चय आहे, असा ज्याचा निश्चय झाला, निश्चय कोण करते, बुद्धी. असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय झाला त्या निश्चयासच विवेक असे म्हणतात. असा बुद्धीचा जो निश्चय त्याला म्हणायचं विवेक. थोडक्यात व्याख्या काय झाली, सत्संगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयासच विवेक म्हणतात. हा विवेक सर्वात महत्वाचं साधन आहे. खरं तर त्यांनी सांगितलं की हा परमार्थ जर प्राप्त व्हायचा असेल तर विवेकासहित वैराग्याचे बळ दगदगीत ज्वाळा अग्नी जैसा. परंतु मनुष्याला केवळ पहिलं साधन जर काय असेल तर तो मनुष्य विचारी असला पाहिजे, विवेकी असला पाहिजे. जर त्याच्या ठिकाणी विवेक असेल तरच त्याला पुढे वैराग्य निर्माण होऊ शकतो. म्हणून पुढे तरच समाधी षटक, मुमुक्षुत्व ही सर्व त्याच्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणून ते म्हणतात की हा विवेक वैराग्यादी उत्तर साधनास मूळ आहे. पहिलं साधन आहे विवेक आणि पुढची साधनं आहेत उत्तर, आहे की नाही. तर उत्तर जी साधन आहेत म्हणजे मुमुक्षुत्व, वैराग्य आणि समाधी षटक या साधनांना मूळ कारण काय असेल तर हा विवेक आहे. थोडक्यात हा विवेक ज्याच्या ठिकाणी असेल त्याच्या ठिकाणी पुढची साधनं जी आहे तर त्या साधनांचा अनुष्ठान घडू शकतं. म्हणून ते म्हणतात हा विवेक वैराग्यादी उत्तर साधनास मूळ आहे. विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाहीत. विवेक असला तर पुढची साधनं घडतात. आता पुढचं हे झालं विवेकाचं लक्षण. आता आलं लक्षामध्ये. तर पुढचं आहे वैराग्य. त्या वैराग्याचं लक्षण करतात. आता उद्या पाहू. कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर आहे ना का नाही.